नमस्कार, मी शेखर जोशी. आपण ऐकताय शेजो उवाच. महाभाग कसला हा तर महाबोगस एपिसोड. प्रेक्षक हो, ठरलं तर मालिकेला अपटवा. अगं बाई, तुला एखाद्या गरीब गरजू माणसाला मदत करायची आहे तर एखाद्या चांगल्या संस्थेत जा आणि आर्थिक मदत कर. कोण कुठला ओळख ना पाळख असलेला रस्त्यावरचा माणूस भेटतो काय, आणि सायली त्या माणसाला आपल्या योजनेत सामील करून घेते. प्रथितयश वकील असलेला अर्जुन या कामासाठी त्याच्या माहितीतील शिक्षा भोगून सुटलेल्या एकाची मदत घेणार असतो, तर सायली आपली अक्कल पाजळते आणि त्याला विरोध करते. किल्लेदार हाही हुशार गाजलेला वकील, पण आपला भाऊ आपली मुलगी प्रिया काय करतायत हे त्याला कळत नाही. दोघेही त्याला गुंडाळून ठेवतात. प्रिया कोणत्या कॉलेजात जाते, तिथे काय दिवे लावते, स्टडी टूरच्या नावाखाली काय करते हे त्याला कळत नाही. तो चैतन्य महामूर्ख अण्णा आणि साक्षीच्या घरात राहतो, पण या दोघांचं बोलणं कधीच त्याच्या कानावर पडत नाही. सायलीला किडनॅप करून घरात आणून ठेवलाय, तिला तिथून दुसरीकडे घेऊन जात आहेत आणि घरात इतकं काय काय घडतंय, पण चैतन्याला यातलं काही कळत नाही. अस्मिता ही गेल्या अनेक महिन्यांपासून माहेरीच येऊन राहिली. सायली विरोधात कटक कारस्थानं सुरू आहेत. स्वतः काही गुन्ह्यात पकडली गेली आहे, तरी ती अजून माहेरीच राहते. मधूनच कधीतरी तिची आई आणि पूर्णाजी तिला मी मारल्यासारखं करते आणि तू रडल्यासारखं कर असं बोलतात, पण तिला तिथून चालती हो म्हणत नाही. आता सगळ्यात महत्वाचं, प्रतिमा काही भागात तिला दाखवून आता पूर्णपणे गायब केली आहे. त्या कुसुमच्या घरून ती कुठे गेली, अदृश्य झाली, काहीच पत्ता नाही. मधुभाऊ बिचारे अजून विलासच्या खुनाच्या आरोपाखाली आतच आहेत. वात्सल्य आश्रम खटला, प्रतिमा हे या मालिकेतील मुख्य घटक, पण तेच कुठे दिसत नाहीत. मध्येच कधीतरी त्यांची आठवण होते आणि चटणी कोशिंबिरीसारखे तोंडी लावायला त्यांचा उल्लेख केला जातो. हे मूळ कथानक पुढे जाण्याऐवजी फालतू आणि रटाळ उपकथानक जोडून एपिसोड वाढवत चालेत. महा एपिसोडच्या नावाखाली तासभर प्रेक्षकांच्या माथी काहीही थोपवलं जातं. सायली अर्जुनचा हनीमून माथेरान भाग हा त्याचाच एक भाग होता. प्रेक्षक मालिका पाहतायत म्हणून तुम्ही TRPत सध्या 1 नंबरवर आहात, पण असा एपिसोड काढूपणा केलात तर धाडकन खाली आपटायला वेळ लागणार नाही. नव्हे, आता तीच वेळ आली आहे. फक्त प्रेक्षकांनी ठरलं तर मग असं म्हटलं पाहिजे. इथं काही जण म्हणतील, रिमोट तुमच्या हातात आहे, बंद करा, पाहू नका. अनेक प्रेक्षक तसं करतातही, पण आपण प्रेक्षकांच्या जे माथी मारू ते चांगलंच आहे. आम्ही आम्हाला पाहिजे ते करू असं करण्याचा ठेका वाहिनी, लेखक, दिग्दर्शक, निर्माता यांना कोणीही दिलेला नाही. निषेधाचा सूर उमटलाच पाहिजे. प्रेक्षकांनी मालिकेला आपटायचे ठरवले, समाज माध्यमातून टीका केली की मालिकांना कशा प्रकारे गाशा गुंडाळावा लागतो, वेळ बदलावी लागते, याची उदाहरणं आहेत. ठरलं तर मग असं प्रेक्षकांनी मनाशी ठरवून तुमची मालिका पाडायच्या आधी जागे व्हा. कथानक वेगानं पुढे न्या. महा एपिसोडच्या नावाखाली प्रेक्षकांच्या माथी काहीही मारू नका. मंडळी, तुर्तास इथंच थांबतो. आजचा भाग आपल्याला आवडला असेल तर लाईक, कमेंट, शेअर करा. तसंच शेजो उवाचे चॅनल आहे, सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूया शेजो उवाच्या नव्या भागात. नमस्कार.